तर बघा काय माहिती आहे, 8वा वेतन लागू करण्याबाबत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढली असून पगारवाढीच्या मागणींना पुन्हा एकदा जोर धरला आहे. देशभरातील प्रमुख कर्मचारी संघटना लवकरच एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत सरकारसमोर मांडण्यात येणाऱ्या पगारवाढीच्या मागण्यांचा सविस्तर आराखडा तयार केला जाण्याची शक्यता आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा थेट फायदा सुमारे 18 दशलक्ष 78 लाख सरकारी कर्मचारी आणि 6.7 दशलक्ष अधिकहून पेन्शनधारकांना होणार आहे. भारतात साधारणपणे दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. 7वा वेतन आयोग हा 2016मध्ये लागू करण्यात आला होता. त्यामुळे पुढील काही वर्षात 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेची प्रत्यक्ष कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार होणाऱ्या बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारसमोर ठोस आणि एकत्रित मागण्या मांडणे. सध्याची वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती, शिक्षण आणि आरोग्याचे खर्च लक्षात घेता सध्याचा पगार अपुरा असल्याचं कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे किमान वेतनात आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी वाढ करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपये, मात्र कर्मचारी संघटनेची मागणी आहे की किमान वेतन थेट 26,000 रुपये किंवा त्याहून अधिक करण्यात यावं. यासोबतच फिटमेंट फॅक्टर सध्या 2.57 3.68 पर्यंत वाढवावा अशी ठाम भूमिका घेतली जात आहे. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात लक्षणीय वाढ होणार असून त्याचा थेट फायदा भत्ते आणि पेन्शनमध्ये होईल. जरी सरकारकडून 8व्या वेतन आयोगाबाबत कोणत्याही घोषणा करण्यात आली नसली तरी कर्मचारी संघटनांची हालचाल आणि वाढता दबाव पाहता येत्या काळात याबाबत सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागला आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.